आणि हा माझा 3x. ओके, हा माझा ह्याचा तिन्हीचा डिफरन्स. तर यातनंच मी माझी प्रोग्रेस करायला लागलोय, कारण मला पण माहिती आहे स्लो अँड स्टडी विन्स द रेस. कारण मी हे व्हिडिओ माझं सिंपलीसाठी कधीच करत नाही, कारण की बाबा कोणीतरी हे करावं ते करत नाही. हे मी काल करायला लागलोय, कारण मला पण माहिती आहे की हळूहळू यातनंच पुढे गेल्यावर हे करायचं ना. इन्व्हेस्टमेंट जास्त करायची नाही, कारण उगाच माहित नाही आपल्याला कसं काय होणार, तर उगाच एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करून पण बरोबर नाही. की आत्ताच तुम्ही सगळं मटेरियल घ्यायला लागला किंवा काय करायला लागला की नवीन नवीन वस्तू घ्यायला लागला, म्हणजे मोठ्या मोठ्या महाग महाग वस्तू घ्यायला लागला, आणि तुमच्या कॉन्टेंटमध्ये अजून काही दमच नाही, तुम्हाला व्ह्यूज येत नाही, मग तुम्ही घेऊन काय फायदा आहे, बरोबर आहे का नाही. त्यामुळे मी म्हणलं की नाही, ह्यातनंच करायचं थोडं. आणि जसं नाव झालं मोठं का किंवा प्रो म्हणजे फॉलोअर्स वाढवायला लागले किंवा हे व्हायला लागलं, काय म्हणतात त्याला, कॉन्टेंट चांगला व्हायला लागला, लोकांना आवडायला लागलं माझे व्हिडिओ, तर मग कुठं मग प्रमोशन ते आपोआप येतील. आणि आलं की मग थोडक्यात थोडे थोडे मग इकडे तिकडे साठवून जोडून पैसे नवीन वस्तू घेता येतील. पुढं बघायला येईल. खरं लाजायचं नाही, एक लक्षात आलं माझ्या. आणि तिथून पुढे मी म्हणलं की नाही करायचं. माझ्याकडं फोन हा 1 वर्ष झाला आला, त्यातच असं झालंय पडल्यामुळं. माझा फोन पडला ना वरनं खाली, त्यामुळेपासून हा कॅमेराचा सीन असं झालाय. त्यामुळं मी हार नाही मानली, गिव्ह तर अजिबात नाही करणार. पहिली गोष्ट, एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या, त्यातनं मी तुम्हाला कॉन्टेंट देणार म्हणजे देणारच, आणि गिव्ह नाही करणार. गिव्ह अजिबात नाही करणार. भले वेळ लागू दे, भले जिथं मला काय म्हणतात त्याला, भले जिथं मला व्हायरल व्हायला, सॉरी जिथं मला 3 वर्ष लागतील व्हायरल व्हायला किंवा जे काय फेमस व्हायला, तिथं मला 5 वर्ष लागतील. ओके, लागू द्या, चांगलं आहे. कारण काय फास्ट सक्सेस बिल्ड्स इगो आणि स्लो सक्सेस बिल्ड्स कॅरेक्टर. तर आपल्याला कॅरेक्टर पण बेटर करायचं आपलं, आणि सगळ्यांना घेऊन जायचं पुढं. ओके, एकटा असं हे नाही करायचं. ओके, तर हळूहळू जायचं आहे मला पुढं, कारण एकदम असं फास्ट सक्सेस आली तर नाही, किंमत कळते, ते मी अनुभवलं त्या गोष्टी, त्यामुळे मला माहिती आहे. तर किंमत कोण देत नाही नंतर. तुम्ही हळूहळू गेल्यावर एकदमच तुम्हाला आता मान्य आहे की एकदमच तुम्ही समजा असं किती 1 मिलियन फॉलोअर्स आले, ओके, आणि तुम्हाला व्ह्यूज किती येणार, मग डेली 1 मिलियन यायलाच पाहिजे, असं काहीतरी कॉन्टेंट करायचं आहे, बरोबर. नुसतं तुम्हाला समजा 1 मिलियन फॉलोअर झाले किंवा 1 लाख फॉलोअर झाले, मिलियनचं बोलत नाही मी, 1 लाखचं बोलतो, तर 1 लाख तुमचे फॉलोअर्स झाले, ओके, तर तुम्हाला ऍव्हरेज व्ह्यू यायलाच पाहिजे ना. तसे 1 लाख 2 लाख व्ह्यूज यायलाच पाहिजे तुम्हाला. आत्ता मग तसे जर का आले नाही तर मग काय उपयोग नाही, बरोबर आहे. आणि हळूहळू तुम्ही जेवढा गेला असा, आणि प्रत्येकाची स्टेप असते. आता आय एम अ ट्रेडर ऑल्सो, त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो बस, की पहिल्या स्टेपला तुम्ही थोडं कमवा. मग ते ॲज अ मी ट्रेडिंगचं पण लिंक लावून मी इकडे तुम्हाला युट्यूबला पण सांगतो की ॲज अ पहिली जर्नी, जे मी सगळ्या गोष्टी लय काय करतो मी गोष्टी एकावेळी, त्यामुळं ते एक मला सांगायचं होतं या व्हिडिओत, की बाबा आठवण म्हणून मला पण आठवावं की परत नंतर मी कधी तर व्हिडिओ बघीन ज्यावेळी मी फेमस झालो, समजा माझ्या डिव्हाइस ते सगळे चांगले मिळाले, तर मी तुम्हाला दाखवतो की ते फेमस झालो, त्यावेळी पण कळेल की बाबा की माझ्या डिव्हाइस माझ्या असंच होते, या सिच्युएशन मध्ये मी हे सगळं करायचो. ओके, तर व्हिडिओज बंद करणार नाही, व्हिडिओज करणं हे बंद करणार नाही. आणि माझे व्लॉग्स लेट काय आले त्याचं रिझन हेच आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी असं आहे, म्हणून मोठे व्हिडिओ कधी माझे लवकर आले नाही. ओके, हां, तर तुम्हाला मी एक गोष्ट बोलतो की मग तुम्ही जोपर्यंत पहिल्या स्टार्टला तुम्ही हळूहळू जावा. ओके, पहिला तुम्ही आता मी सांगतो तुम्हाला, पहिला तुम्ही 50 रुपये कमवायचं बघा. ओके, मी लई पण सांगत नाही, मी तुमच्याकडे आता काहीच नसलं तर 50 रुपये बघायचं बघा, 50 रुपयाचं बघा किंवा 50 फॉलोअर्स बघा. 50 फॉलोअर्स झाले, डेली तुम्हाला ॲव्हरेज 50 व्ह्यू यायला लागले, तर अजून तिथनं पुढं मग थोडे तुम्हाला किती येणार, 100. ओके, 100 वरून तुम्ही जाणार परत 200, 200 नंतर 300, नंतर 300, 400, 500, 600, असं नाही म्हणत मी. 500 नंतर 1000, 1000 नंतर 10,000, 10,000 नंतर 1 लाख. दचपटनं कधीच जायचं नाही पुढं. जायचं असेल तर हळू 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 जायचं.
तेच माझं चालू आहे. आणि अप अँड डाऊन व्हायलाच पाहिजे. अप अँड डाऊन नाही झाली तुमच्या जर्नीत, तुमची जर्नी उपयोगाची नाही. तुमची जर जर्नी नुसती अशी स्टेबल राहायला लागली अशी, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की लाईफ आहे जसं त्या ECGच्या मशीनवर वर खाली आपलं हे दिसत असते हार्टबीट. तुमची हार्टबीट जर अशी असली तरच तुम्ही लाईव्ह असता, तुम्ही काहीतरी करत आहे तर चांगलं. तुमची लाईन अशी झाली तर तुम्ही या जगात नाही असं असेल. त्यामुळं स्टेबल कधी राहायचं नाही. वर खाली व्हायलाच पाहिजे. तुम्हाला वर खाली गेल्यावर तुम्ही वर येणार आणि वर गेल्यावर तुम्ही खाली येणार असं लक्षात ठेवा. कारण वर गेलो आपल्याला इगो येतो कधी तर तो आपोआप देव खाली आणतो. आणि खाली असल्याचा तर तुम्हाला बूस्ट काहीतरी करायसाठी तुम्ही परत ट्राय करता आणि देव तुम्हाला परत वर नेतो. तर ही गोष्ट आहे. आणि तेच म्हणतो की करत राहा, गिव्ह करायचं नाही. तुम्ही पण करू नका ना मी करणार आहे. तुम्ही पण स्ट्रगल करा, तुम्ही पण सुरू करा, तुम्ही पण सगळं हे कॉन्टेंट क्रिएशन चालू करा. मग कुठं तुम्ही पुढं ग्रो होशीला चांगला. कारण आत्ताच्या जगात कॉन्टेंट क्रिएशन नाही केलं असं तर मग काय उपयोग नाही असं मला तर वाटतं. ओके, तर यावर तुमचं काय मत आहे मला सांगा. आणि हा, माझे व्हिडिओज का लेट यायला लागल्यात, माझे व्हिडिओज का लेट आले त्याचं रिझन हे आहे. ओके, तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला कसा वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, तर याच गोष्टी मला बोलायच्या होत्या. आणि हा, माझे जे व्लॉग्स आहेत ते पेंडिंग आहेत सगळे. कारण थोडं त्यातनंच एडिटिंग करणं हे सोपं नाही आहे. आणि ते पण असं कॉन्टेंट, आणि मोबाईलला पण काय लवकर एडिटिंग होत नाही. त्यामुळे मी त्यातच करतो. कसं करतो आता ते माझं मला माहिती आहे, करतो. ओके, आता हे गोष्ट मी का रेकॉर्ड केली, कारण मला आठवण म्हणून ठेवायची होती की माझ्याकडं काय नाही. आणि मी असं नाही की मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवतो, कधी टाकत नव्हतो. आणि रुटीन पण माझं पहिल्यापासून सेमच होतं, कधी मी चेंज केलं नाही. ओके, पण त्यात आता फक्त मी काय म्हणले की आता हे सगळं सोशल मीडियावर दाखवू, की आपण जे काय शिकलोय, जे काय आपल्याकडे स्किल आहेत ते सगळं आपण सोशल मीडियावर टाकू. तर बघू की लोकांना कसं वाटतं. तर आता सगळ्यांना ते आवडायला लागले, मला पण माहिती आहे. तर अजून तसंच काहीतरी चालू आहे माझ्या डोक्यात, तर ते बघत राहा. ओके, तर व्हिडिओ जर का आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि असं नाही की मी सिंपलसाठी व्हिडिओ बनवले, परत एकदा बोलतो की सिंपलसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. माझ्या मेमरीजसाठी आणि माझा जो स्ट्रगल डेज आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि स्ट्रगल स्टोरी कोण रेकॉर्ड करत नाही, कारण मी लई जणांचं बघितलंय. आणि जे मोठे मोठे बिलिनियर आहेत त्यांचा पण मी एक गोष्ट ऐकली आहे की, मला नाव लक्षात येत नाही ते कुणाचं आहे, तर मी ते वाचलेलंच की त्या जो माणूस होता त्यानं हे केलं काय, तो बिलिनियर झाला बट त्याला त्याची जर्नी रेकॉर्ड करता आली नाही. हे सगळ्यात मोठं त्याला रिग्रेट होतो. तर मी पण काय केलं, मग आता माझ्या डोक्यात लागेल की बाबा तेजस आपण रेकॉर्डच करायची आपली जर्नी, काय पण होऊन दे. ओके, तर त्यामुळे मी रेकॉर्ड माझी जर्नी करायला लागलो. आणि हेच व्हिडिओ मला पुढं गेलो तर मला कळणार की बाबा आपल्याकडे डिव्हाइस त्यावेळी असे होते, त्यातनं आपण असं केलंय, आपला स्ट्रगल असा आहे आणि मी अजून करणार. आणि माझ्याकडे आत्ता चांगले डिव्हाइस असते तर अजून मी चांगलं दिलं असं कॉन्टेंट. पण हा करायला लागलो त्यातनं करायचं. ओके, तर एवढं बोलतो आणि थांबतो. ओके, बोलतो मी जास्त, मला पण माहिती आहे मी मोटिवेशन ते जास्त बोलतो, किंवा जसं मी आहे तसं तुम्हाला दाखवतो. अजून लई काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित पाहिजे आणि त्या तुम्हाला माहित होणार आहे. तर बघत राहा, फक्त माझी जर्नी बघत राहा सगळी. ओके, आणि तुमच्यातलाच मी एक आहे. ओके, हां, त्यातच मी करायला लागलो, पण तुम्ही पण करा. जर का मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. किंवा एक आता या लेवलला एक कोणतरी माणूस आहे आणि आपण या लेवलला आहे आणि अजून आपल्या खाली पण लेवल असतात. ओके, तर एक सांगतो, त्या माणसानं मी करतोय म्हणून तो पण करू शकतोय. ओके, हा माणूस माझ्याकडे बघून हा करू शकतोय, मी त्याकडे बघून करू शकतोय, आणि तो कोणाकडे तर बघून करू शकतोय. ओके, तर तसंच. आणि प्रत्येकाला एक ना एक कोणतं घावते वर, आपल्या वरचं पण, आणि ते पण कोण असते माहिती आहे का, म्हणजे समजा आपली एक लेवल असते आणि त्या आपल्या लेवलच्या पण वर एकाला कोणतं घावते. ओके, कोण असते माहिती आहे, तो उद्याचा तुम्ही असतायचा.
उद्या जो होणार आहे तो पर्सन फक्त तुमच्यासाठी असतो तिथं. आणि आपल्या वर आपल्या फक्त 3 जण असतात. एक देव, दुसरा आपली फॅमिली, आणि तिसरा जो तुम्ही होणार आहे तो. बाकी कोण तुमच्या वर नसते आणि बाकीच आपल्याला फरक पण पडत नसते. इट्स मी वर्सेस मी असते काय. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. मी लई बोलतो मोटिवेशनचं, मला पण माहिती आहे की त्यामुळेच तर एवढा पॉझिटिव्ह आहे ना पहिल्यापासून. ते ब्रह्मचर्य फॉलो केले ना त्यामुळेच मी डिस्ट्रॅक्टेड कधीच नाही. आणि काय म्हणतात त्याला, मी डिस्ट्रॅक्टेड कधीच नाही आहे. आणि एवढी पॉझिटिव्हिटी किंवा हे थिंकिंग की हे इथनं आले. ओके, तर तेच ते ब्रह्मचर्य मग. ओके, तुम्ही पण जर का फॉलो करून असला तर फॉलो करा, ही माझी टिप्स आहे. कारण ब्रह्मचर्य एकदा फॉलो केलं तर तुम्ही नेक्स्ट लेवलला पण जायचा. ओके, असं नाही की मी ब्रह्मचर्य अन्य भाऊ मी प्रमोट करतो. एक इव्हन म्हणतील तू प्रमोट करा, हे मला माहिती आहे काय इन्फ्लुएन्स करायचं आणि काय नाही. ओके, नाही तर मी तुम्हाला सांगतो ब्रह्मचर्य प्लीज फॉलो करा. ब्रह्मचर्य फॉलो केला तर तुम्ही एक लेवलला जाशील. मी पहिले 5 वर्ष झालं करत लागलो, त्यामुळे मला पण माहिती आहे मी काय काय अचीव्ह केल्यात गोष्टी, काय काय स्किल्स अनलॉक केल्यात, मला पण माहिती आहे. तर आत्ता फक्त मध्ये गॅप पडलेला, परत आलो मी परत चालू केलं. तर बघा. ओके, बोललो मी जास्त, बट तुम्हाला काय असेल की काय सिच्युएशन आहे, गिव्हअप नाही करायचा ना. मी गिव्हअप करणार आहे काहीच नाही. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.